मानव वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात आहे। राज्याच्या अनेक भागामध्ये बिबट्यांकडनं वाघांकडनं हल्ले होत आहे। जंगलाकाठी राहणारा शेतकरी शेतमजूर महिला पुरुष आता सुरक्षित नाही। मोठ्या प्रमाणात मागील अधिवेशनापासून तर आताच्या अधिवेशनापासून साधारण एकूण 80 सर्वसामान्य नागरिकांची बळी या वन्य प्राण्यांकडनं झालेले आहेत। त्यांच्या हल्ल्यात शेतकरी सर्वसामान्य नागरिक मृत्युमुखी पडले। शासनाकडनं वन विभागाकडनं कुठेतरी यांना मदत दिली जाते, मात्र ती मदतीची जी आहे त्यापेक्षा हे वन्य प्राणी जंगलातच कसं राहील या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे। एकीकडे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की जंगलांमध्ये ज्या भागामध्ये बिबट्या आहे त्या भागामध्ये बकऱ्या सोडू। खरं तर हा निर्णय फार संयुक्तिक नाही, कारण की यामध्ये भ्रष्टाचार होण्याची दाट शक्यता आहे। अनेक जण या बकऱ्या चोरून नेऊ शकतात, त्यामुळं हा निर्णय फार संयुक्तिक नाही। एखाद्या बिबट्यानं बकरी खाल्ली तर उद्या तो जंगलातून गावाकडे येणार नाही का? हे कशावरून? का स्टॅम्प पेपरवर आपण लिहून घेणार आहे का तो बिबट्या या गावालगत येणार नाही? तर दुसरीकडे ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाघ आहे त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे तेंदूपत्ता संकलित करणारे शेतीत काम करणारे लोक आहेत यांच्यावर वाघाचे मोठ्या प्रमाणात हल्ले झाले आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या घटना दिवसागणिक वाढत आहे। खरं तर विदर्भ हा मोठ्या प्रमाणात ज्या भागामध्ये जंगल आहे त्या भागामध्ये या वाघांचं वास्तव्य आहे, अधिवास आहे। मात्र या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर जे लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यावर वाघाचे हल्ले होत, त्यांच्या कुटुंबातील सदस्यावर हल्ले होते आणि थांबवण्याची गरज आहे आणि यासाठी शासनानं योग्य ते पावलं उचलण्याची गरज आहे। मात्र काय होतं की बकऱ्या सोडण्याचा निर्णय जर सरकारकडनं घेतला झाला तो संयुक्तिक नाही। दुसरीकडे आज याबाबत जे आमदार आहे रवी राणा यांनी सांगितले की बिबटे जे आहे यांना पाळीव प्राण्याचा दर्जा द्या आणि जर सरकारनं हे मान्य केलं तर 2 बिबटे मी स्वतः पाळीन। तर का हा बिबट हा हिंस्र प्राणी आहे, तो हल्ला करणार नाही हे कशावरून? तर अशा पद्धतीची मागणी करून त्यांनी वेगळ्या भूमिका मांडली आहे। वनतारासारखे इथं अंबानींनी इथं वनतारासारखे प्रोजेक्ट राबवावे असं त्यांनी म्हटलंय। खरं तर या सर्व गोष्टी ज्या भागामध्ये आहेत त्या भागामधल्या शेतकऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांना रोज जे आहे डोळ्यासमोर असतं, कधी कुणा वाघाचा हल्ला होईल बिबट्याचा हल्ला होईल सांगता येत नाही। अशा स्थितीमध्ये स्थानिक पातळीवर लोकांशी बोलून योग्य तो मार्ग काढणं अपेक्षित आहे। मात्र कुठेतरी प्रसिद्धीच्या झोतामध्ये येण्यासाठी काही लोक काही उपाययोजना करतात, ते त्यासाठी लोकप्रतिनिधी त्यांना बळी न पडता योग्य त्या पद्धतीच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे। वाघाचा अधिवास हा डिस्टर्ब झालेला आहे। ज्या भागामध्ये वाघ राहतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओपन माइन्स आहे, खाणी आहे आणि खाणींसोबतच काही ठिकाणी आता ताडोबाच्या भागात जर आपण पाहतो तर रिसॉर्ट आहे। मोठे मोठे जे श्रीमंत व्यक्ती आहे मुंबई पुणे आणि दिल्लीच्या भागातल्या ज्या भागात ते लोक या भागामध्ये येऊन रिसॉर्टसाठी जागा खरेदी करतात। ती प्रायव्हेट जमीन असली तरी या वाघाचा जो भ्रमंती मार्ग आहे तो डिस्टर्ब होतो। कुठेतरी महामार्गाकडून जंगल जातं त्या अंडरपास होणं अपेक्षित आहे आणि जंगलाला लागत असणाऱ्या शेतकऱ्यांचं जंगलावरचं अवलंबित्व कमी करणं हे गरजेचं आहे। अशा स्थितीत ह्या उपाययोजना करणं गरजेचं असताना जर सरकार वनमंत्री जर म्हणतो बकऱ्या सोडतो तो विषय फार संयुक्तिक नाही, कारण की याच्यामध्ये भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं वाघ जो आहे जंगलातला प्राणी आहे त्याच्यामुळे जंगल सुरक्षित राहतं। असं असलं तरी वाघ सुरक्षित राहतील, मात्र मानवाला त्याच्यामुळे धोका होणार नाही याही गोष्टी ज्या आहे हे या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। अवनी वाघिणीसारखी एक वाघिणी होती, तिच्या हल्ल्यामध्ये अनेक लोक ठार झाले आणि आता मोठ्या प्रमाणात आपण जर पाहतो तर या महाराष्ट्राच्या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात वाघ बिबट हे जे आहे अनेक ठिकाणी दिसत आहेत। पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे त्या भागामध्ये उसाच्या शेतामध्ये बिबट्यांचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे आणि विदर्भाचा जो भाग आहे त्या भागामध्ये या भागामध्ये वाघाचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात। त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या उपाययोजना स्थानिक पातळीवर लोकांशी बोलून करणं अपेक्षित आहे, तेव्हाच कुठं मानव वन्यजीव संघर्ष टाळता येऊ शकतो। सर्वसामान्य नागरिक शेतमजूर शेतकरी ह्या जंगलालगत राहतो, त्याचं अवलंबित्व कसं कमी करता येईल आणि त्या भागामध्ये कसं रोजगार वाढवता येईल याही गोष्टी आता करणे गरजेचं आहे। तेव्हाच कुठं वाघ मानव वन्यजीव संघर्ष कमी होईल। अशा पद्धतीचं कुठेतरी बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्या असं म्हणणं संयुक्तिक होणार नाही
असं वाटतं. आणि त्यामुळं आपल्याला या सर्व संदर्भात नेमकं काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी काय काय उपाययोजना करायला पाहिजे त्याही आम्हाला सांगा. कारण की हा मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी शासन आपापल्या पद्धतीने प्रयत्न करेल, मात्र स्थानिक पातळीवर लोकांशी बोलल्याशिवाय हा संघर्ष कमी होणार नाही. वाघ राहिलेच पाहिजे, जंगल राहिलंच पाहिजे, पण मानव हा सुरक्षित राहिला पाहिजे. उदंड झाले वाघ बिबटे, आता सांभाळा सरकार, अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिक आता वर आली आहे. आणि ते प्रशासनाच्या वतीनं काहीतरी ठोस पावलं उचलले तेव्हाच हा संघर्ष कमी होईल असं वाटतं. गावलोकसाठी कपिल श्याम कुवर, विधानमंडळ, नागपूर.